तेव्हा ना तिथे प्रत्येकाला नाटक करायची सवय झाली की काय? आधी एकाला धक्का दिला, नंतर दुसऱ्याला मंचावरून सुनावलं. प्रकाश आंबेडकरांनी नांदेडच्या भर सभेतूनच आपल्या कार्यकर्त्यांना चांगलंच फैलावर घेतलं. तेव्हा ना तिथे प्रत्येकाला नाटक करायची सवय झाली की काय? ही दृश्य नांदेड येथील वंचितच्या सभेतील आहेत. नांदेड येथे वंचित बहुजन आघाडीची सभा पार पडली. या सभेत प्रकाश आंबेडकरांनी विरोधकांना चांगलंच धुतलं, पण त्याआधी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचीही चांगलीच खरडपट्टी काढली. तेव्हा ना तिथे प्रत्येकाला नाटक करायची सवय झाली की काय? नांदेड लोकसभा मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार अविनाश भोसीकर यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत प्रकाश आंबेडकरांचं एक वेगळंच रूप मंचावरील कार्यकर्त्यांना पाहायला मिळालं. त्यांनी आधी मंचावरचे फुलं कार्यकर्त्यांना काढून टाकायला लावले. नंतर आपल्या अगदी जवळ येऊन कानाजवळ घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला त्यांनी स्वतः फटकारून लावलं आणि मग त्याच्यानंतर आपल्याला शिट्टी भेट देणाऱ्या कार्यकर्त्याला आंबेडकरांनी भर मंचावरून चांगलंच सुनावलं. तेव्हा ना तिथे प्रत्येकाला नाटक करायची सवय झाली की काय? तळपत्या उन्हात सभा घ्यायच्या, प्रत्येक सभेत कार्यकर्त्यांचा गराडा, त्यात भेटीसाठी सेल्फीसाठी अनेकांची होणारी धडपड, यात नेत्यांचा पारा चढणं स्वाभाविक आहे. पण प्रकाश आंबेडकरांच्या या आक्रमकतेमुळे कार्यकर्त्यांची एकच दमछाक उडाल्याचं पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, नांदेड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.